मिथुन राशीसाठी जुलै महिना खूप खास असणार आहे. का बरं? खास काय असणार आहे? आतापर्यंत जी काय मेहनत तुम्ही केली आहे ना, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला या महिन्यात मिळू शकतं. उत्पन्नाची नवीन साधनं सुद्धा निर्माण होऊ शकतात. पण मग सगळं जुलै महिन्यामध्ये मिथुन राशीसाठी चांगलंच घडणार आहे का? तर तसं होत नाही ना. कधी चांगलं घडतं तर कधी मनाविरुद्ध गोष्टी घडतात. मग नक्की मिथुन राशीसाठी जुलै महिन्यात काय काय घडणार आहे? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राशीचक्रातली तिसरी रास आहे मिथुन रास आणि या मिथुन राशीच्या लोकांची ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजरजबाबीपणा हे सगळं यांच्याकडे भरपूर असतं. यांच्याकडे मनोरंजक संवाद साधण्याचं कौशल्य सुद्धा असतं. म्हणजे चार चौघं जमले असतील आणि त्या चार चौघांमध्ये एखादी व्यक्ती खूप हास्यविनोद करते, त्याचंच सगळेजण ऐकताय. म्हणजे साध्या भाषेत सांगू का, पार्टीची शान तो आहे असं जर कुठे दिसलं ना, तर ती व्यक्ती मिथुन राशीची असण्याची दाट शक्यता असते. अशा या मिथुन राशीला कसा असणार आहे जुलै महिना? तर जुलै महिना मिथुन राशीसाठी अनेक गोष्टींच्या बाबतीत अनुकूल असणार आहे. म्हणजे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमचं उत्पन्न चांगलं असेल, तुमचं धैर्य वाढेल, प्रत्येक काम अगदी उत्साहाने पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शॉर्टकट घेणं मात्र टाळावं लागेल, हे लक्षात ठेवावं. कुठल्याही यशाला शॉर्टकट नसतो. तुम्हाला काही समस्यांना त्यामुळे सामोरं जावं लागू शकतं. मान्य आहे, पण शॉर्टकट वापरू नका. पूर्ण काम करा, व्यवस्थित वेळ घेऊन काम करा. कारण ज्यामुळे जे काम तुम्ही कराल त्याचं फळ हे तुम्हाला चांगलं मिळेल. तुम्हाला नशिबाची साथ नक्कीच मिळेल, पण तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील. म्हणजे संघर्षानंतर चांगलं यश आहे असं म्हणता येईल. धार्मिक कार्यात जर तुम्ही या महिन्यात रस घेतला तर तुमचं मन शांत राहील. धार्मिक कार्यासाठी खर्च सुद्धा या महिन्यामध्ये होऊ शकतो. स्वतःला सर्वोत्कृष्ट समजण्याची चूक मात्र टाळा, त्यामुळे परिस्थिती बिघडू शकते. कौटुंबिक वातावरणाचा विचार करता थोडे चढ उतार राहतील, पण तरी एकंदरीत आनंद राहील. प्रेम संबंधांमध्ये काही तणाव वाटू शकतो. वैवाहिक संबंधांमध्ये प्रेम मात्र वाढेल आणि आपल्या जीवनसाथीशी तुम्ही अगदी मनमोकळं बोलाल. तब्येतीत सुधारणा होईल. जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल किंवा आधीच तुम्हाला तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर त्या नक्कीच या महिन्यामध्ये सुधारतील. फक्त अति तेलकट खाणं, बाहेरचं खाणं टाळा, कारण त्यामुळे तब्येतीत बिघाड होऊ शकते. तुम्हाला जर परदेशी जाण्याची इच्छा असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तसे योग या महिन्यामध्ये आहेत. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर कठोर परिश्रम करायला मागे पुढे पाहू नका. काहीतरी करण्याची हीच वेळ आहे, हे लक्षात असू द्या. आता ज्या काही छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला जुलै महिन्यामध्ये येणार आहेत, त्यावर एक उपाय म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करणं हितकारक ठरेल. आता उपासना करायची म्हणजे काय? भगवान श्री हरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप रोज करू शकता. तुम्हाला येत असेल तर विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा दर गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूंच्या दर्शनाला मंदिरात जाऊ शकता. जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला मनशांती नक्कीच मिळेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.